रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये त्यांना अनेक कष्टे दुःखे भोगावे लागले. समाजांनी त्यांना वाळीत ठेवले होते. संन्यासाचे पोर म्हणून मंगल कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये त्यांना प्रवेश नव्हता. सर्व ब्राह्मण समाज त्यांना वाळीत टाकलं होतं. असे असताना त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असा एक चमत्कार घडविले, जेणेकरून सर्व समाज त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन नाचू लागले, त्यांचा जय जयकार करू लागले. एकदा संत ज्ञानेश्वरांसह सर्व भावंडांनी काशी क्षेत्रामध्ये गेले असताना त्या ठिकाणी मुद्गलाचार्य असे एक संत राहत होते. आपल्या आश्रमामध्ये मोठा यज्ञाचा सोहळा करीत होते. शुभ कार्य त्यांच्या आश्रमामध्ये चालत असताना अनेक शास्त्री, पंडित, विद्वान त्या ठिकाणी जमलेले होते. त्या काशी क्षेत्रामध्ये मुद्गलाचार्यांनी यज्ञ सोहळा संपन्न करीत असताना यज्ञाची पूजा करण्यासाठी अग्रस्थान कुणाला द्यावं ही चिंता त्यांना पडली. अनेक मोठे मोठे पंडित, विद्वान, शास्त्री त्या ठिकाणी जमलेले असताना पूजेचं अग्रस्थान कुणाला द्यावं ही चिंता त्या संतजनांना पडली. ते यज्ञ सोहळ्यामध्ये जमलेले सर्व संतजन पूजेचं अग्रस्थान मला मिळावं, मला मिळावं म्हणून आपापल्यामध्ये आपसामध्ये कलह करू लागले. पूजेचं अग्रस्थान मला मिळावं, मला मिळावं म्हणून एकमेकांवर ते कलह करू लागले. असे असताना मुद्गलाचार्यांनी एक तोडगा शोधून काढले. मुद्गलाचार्याच्या आश्रमामध्ये एक हत्तीण होती. त्या हत्तीणीच्या सोंडीमध्ये फुलाचा हार द्यावा. ती हत्तीणी जो कुणाच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घालेल तो या यज्ञपूजेचा अग्रगणी ठरेल, असा एक तोडगा मुद्गलाचार्याने शोधून काढले. सर्वांनी होकार दिले आणि त्या हत्तीणीच्या सोंडीमध्ये फुलाचा हार देण्यात आलं. ती हत्तीणी फुलाचा हार घेऊन आश्रमामध्ये फिरू लागली. कुणाच्याही गळ्यामध्ये ती फुलाचा हार घातली नाही. ती आश्रमाच्या बाहेर पळत आली आणि बाहेर रस्त्याने ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी भजन करीत, नामाचा गजर करत त्या काशी क्षेत्रामध्ये चालत होती. आणि त्या दिंडीच्या समोर जाऊन ती हत्तीणी थेट ज्ञानेश्वर महाराजांच्या सरळ जाऊन थांबते आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये ती फुलाचा हार ती हत्तीने घालते. सर्व महंत मंडळी, विद्वान मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व बघत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये हत्तीणी फुलाचा हार घालते. यावरून सिद्ध होते की ज्ञानेश्वर महाराज या यज्ञ सोहळ्यामध्ये पूजेचे अग्रगणी ठरले. त्यावर मुद्गलाचार्याने ज्ञानेश्वर महाराजांना नम्रतेपूर्वक आपल्या आश्रमामध्ये बोलावतात. यावरून सर्व संत, महंत, विद्वान मंडळी जमलेले विरोध करतात. संन्यासाच्या पोराला काय पूजेचा अग्रस्थान देता तुम्ही, या विषयावरून विरोध करतात. मुद्गलाचार्यांनी त्यांच्या कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष न देता हत्तीणीनं ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये जे फुलाचा हार घातलेला आहे, यावरून ज्ञानेश्वर महाराज हे पूजेचे अग्रगणी ठरतात, यावरून सिद्ध होते असे ते मुद्गलाचार्य सांगतात. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांपुढे सर्व महंत मंडळी एक प्रश्न ठेवतात. ज्ञानेश्वर महाराजांकडून प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप असणारे विश्वेश्वर प्रगट व्हावं आणि त्यांचे ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन प्रत्यक्ष विश्वेश्वरांनी प्रकट होऊन स्वीकारावं, तरच आम्ही त्यांचं पूजेचे अग्रस्थान आम्ही मान्य करू, असे अनेक विद्वान सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञकुंडामध्ये, यज्ञ सोहळ्यामध्ये पूजेचे साधन करीत असताना, पूजन करीत असताना प्रत्यक्ष विश्वेश्वर त्या ठिकाणी प्रत्यक्ष होतात आणि ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन, नैवेद्य त्या ठिकाणी स्वीकार करतात. यावर सर्व महंत मंडळी, विद्वान मंडळी, सर्व शास्त्री मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना दंडवत घालतात आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार ओळखून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करतात. असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या बहिर्गुणाने सामान्य जरी वाटू लागले तरी ते अंतर्मनाने ते खूप ज्ञानी होते, ते खूप महान सिद्ध पुरुष होते, हे यावरून सिद्ध होते. रामकृष्ण हरी.